विकासासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ, आमच्या नेत्या रश्मीदेवी बागल व सर्व नेते यांच्या माध्यमातून आपले नगराध्यक्ष सौ सावंतताई आणि उपनगराध्यक्ष अतुलभाई आपण सगळ्या नगरसेवकांच्या प्रयत्नानं शहराच्या नवीन विकासासाठी सतत आम्ही एक चांगला भरीव निधी या ठिकाणी आणलेला आहे. तो नंतर आपल्या करमाळ्याच्या नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांना सांगण्यात आनंद होत आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष सहकार्याने आज करमाळा शहरासाठी भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल मी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपाध्यक्ष अतुलभाई अखंड, सर्व नगरसेवक, करमाळा नगरमंत्री महोदय यांनी आपल्या शहराच्या विकास कामासाठी खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे निधी दिलेला आहे. पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचा परिसर सुशोभीकरण करणे. या कामासाठी रुपये 45,67,828 इतका निधी प्राप्त झालेला आहे. तसेच संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरण करणे. या कामासाठी रक्कम 1,49,31,988 इतका निधी प्राप्त झालेला आहे. आणि तिसरा आहे चांदगुड गल्ली येथील अभिमान चांदगुडे घर ते राऊत घर रस्ता काँक्रिटीकरण करणे. भाग ब या कामासाठी रुपये 8,90,311 रुपये मंजूर झालेले आहे. आणि चांदगुड गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रिटीकरण करणे. भाग अ या कामासाठी 7,38,989 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि चांदगुड गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रिटीकरण करणे. भाग ब या कामासाठी 5,75,100 रुपये प्राप्त झालेले आहेत. आणि सहावा आहे चांदगुड गल्ली येथील मांगले घर ते पवार घर रस्ता काँक्रिटीकरण करणे. या कामासाठी रक्कम 9,99,562 रुपये प्राप्त झालेले आहेत. आणि सातवा आहे चांदगुड गल्ली येथील मांगले घर ते चांदगुडे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे. या कामासाठी रक्कम 9,99,562 रुपये प्राप्त झालेले आहेत. आणि आठवा आहे चांदगुड गल्ली येथील चिंचकर घर ते समाज मंदिर ते माने घर ते निकम घर रस्ता काँक्रिटीकरण करणे. या कामासाठी रुपये 9,99,562 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि चांदगुड गल्ली येथील विशिष्ट परिसरात गटार बांधकाम करणे. या कामासाठी रुपये 30,89,870 रुपये प्राप्त झालेले आहेत. आणि 10वा आहे प्रभाग 1 मध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये 10 शीट शौचालय बांधकाम करणे. या कामासाठी 25,27,110 रुपये प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध कामांकरता पुढील प्रमाणे निधी प्राप्त झालेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मौलालीचा माळ या भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे. भाग अ या कामासाठी रुपये 43,83,059 रुपये मंजूर झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मौलाईचा माळ भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे. भाग ब या कामासाठी रक्कम 24,35,551 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 10 मौलाईचा माळ येथे स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी शौचालय बांधकाम करणे. भाग या कामासाठी 26,89,139 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 10 मौलाईचा माळ येथे स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी शौचालय बांधकाम करणे. भाग ब या कामासाठी रुपये 26,89,139 रुपये प्राप्त झालेले आहेत. अशी एकूण रक्कम 4,25,16,770 रुपये एवढा निधी माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी मंजूर केलेला आहे. सदरचा निधी प्राप्त करण्यासाठी मी स्वतः नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुलभाई अखंड व सर्व नगरसेवक, करमाळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन तपसे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न होते. काम व्यवस्थित झालं
करमाळा शहराच्या अंदर असलेले तिकडे काम आहे ते तक्रार आली नाही आमच्या नगरपालिकेत. तक्रार तिकडे सादर आहे ना. हा. तर आमच्याकडे आल्याच्या करमाळा नंतर ते काय- शहराच्या हद्दीतच आहे ना? हा, शहराच्या हद्दीत आहे. काम तिकडनं राबवले ना PWD आता त्याची तक्रारदारांनी ती समजा दिलेली असेल. चौकशीला आल्यानंतर त्याला काय नाही ते बदलण्यासंदर्भात प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसं मला वाटतं याच्या आधी सुद्धा नगराध्यक्षांनी सुद्धा सांगितलं त्यासाठी वाटतं गेल्या वर्षी अमृत म्हणून योजना आहे. त्या योजनेत प्रशासनाच्या काळात 87 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. तर अमृत योजना केंद्राची सध्या बंद आहे. एप्रिल महिन्यात नवीन नावाने योजना चालू होईल. तरी आमची नगर उद्यान या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केलेला आहे. तरी आम्ही आदरणीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. रस्त्याच्या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा आणि ज्या रस्त्यामुळे शहरात थोडं नावलं खराब होत होता तो रस्ता तर सिंगम चौकी मार्ग आलाय. त्याचबरोबर मेन रोड आहे. हा मेन रोड होता की नाही, दोन्ही महत्वाचे म्हणजे दोन्ही महत्वाचे आहेत, पण आता मेन रोड घ्यायचा. मेन रोड तोच संपूर्ण होता. मेन खराब रस्ता हा बाहेरचा जुना बाहेरचा पण आहे. बाहेरचा तर महत्वाचा त्याची रक्कम जास्त रक्कम जास्त होती. आणि आता बोलताना संगम चौक ते महात्मा फुले पुतळा सांगितलं. हा मेन रोड मेन रोड पण ती मेन रोड झाला की तो नाही. त्या संदर्भात मी काही प्रस्ताव वगैरे येणार दिले. आहेत. हा, गेलेत ना, दिलेले आहेत. पालकमंत्री संगम चौक ते महात्मा पुतळा. हा मेन रोड मेन रोड महात्मा गांधी महात्मा गांधी म्हणजे सुभाष चौक, जय महाराज चौक, असा. गोलबंदर चौक. त्या रस्त्यासंदर्भात तसा प्रस्ताव वगैरे काही. पुण्यात जिल्हा नियोजनची पहिली मीटिंग होती. त्यावेळेस पालकमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भरघोस निधी देऊ. त्यावेळेस आम्ही प्रधानांनी तो रस्ता घेणार आहे. संगम चौक ते शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा असा जुना बायपास तसे कॉन्क्रीटीकरण त्यामुळे भरपूर आहे. तसं प्रशासनाच्या म्हणजे पाठीमागच्या 3 वर्षाच्या काळातलं लाईट बिल मला वाटतं 1,16,00,000 16 लाख रुपये आणि थकीत आहे. पाणीपट्टी 18 लाख रुपये थकीत आहे. म्हणजे ह्याची 1,16,00,000 उजनीची. लाईट बिल उजनी धरणाचं आपल्या पाणी थकीत होतं आणि 24 लाख रुपये स्टेट लाईट्स. त्याच्यामधलं आपण 1 कोटी रुपये लाईट बिल भरलेलं आहे. शहरातील लोकांनी आता आपल्याला घरपट्टीच्या वसुलीत ह्याच्यात मदत केली. त्या ह्याच्यातूनच आपण लाईट बिल आपण 1 कोटी रुपये भरलेले. आणि पाणीपट्टी उजनी धरणाची आपली जी आहे संस्थेची त्याचे 21 लाख रुपये थकीत होते. तर 21 आपण आता गेल्या आठवड्यामध्ये भरलेले आहे. पाण्याचा प्रॉब्लेम येतो पण जास्त करून महिलांचं जास्त कामाच्या दोन दिवस पाणी येतं. त्याबद्दल आपण उन्हाळा कडक म्हणतो. तसं तुमचं नियोजन काय पाणी संदर्भात टंचाई होण्याच्या आम्ही प्रस्ताव तर आता नवीन ही करून टंचाईमधनं 40 बोरची मागणी करणार आहोत. म्हणजे इथला प्रश्न शहरात विविध ठिकाणी. हा म्हणजे प्रत्येक वार्डा वाईज 2-2 बोर असं नियोजन करणार आहे. म्हणजे इथल्या पाण्यासंदर्भात. आणि आता सध्या तर मोटरींचं काम झाल्यामुळं मला नाही वाटत उन्हाळ्यात म्हणजे नागरिकांना त्रास होईल. म्हणजे त्याची काळजी आम्ही सर्वजण घेतो आहोत. लाईटीचा प्रस्ताव दिला. हा लाईटचाही प्रस्ताव सध्या जिओ सबस्टेशन वरून आपल्याला लाईट आहे. तिथं काय 25 लाख लिटर दररोज पाणी लागते. 24 जिओ तास आपलं सबस्टेशन पंपिंग चालू आहे. म्हणजे आणि आता जो आपण म्हणजे वॉल बांधायचं टेंडर घेतले 2-3 आठवड्यात ते काम चालू झालं. त्याचं जे प्रेशर येणार आपल्याला आहे तांत्रिक लाईटची अडचण असते. त्यामुळं करमाळा शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तर सध्या जिओ सबस्टेशनवरून आपल्याला लाईट कनेक्शन आहे. ते आपण सध्या दहीगाव सबस्टेशन तिथं झाले जवळच 1 किलोमीटर. सध्या 7 किलोमीटरवरून अंतर असल्यामुळं रात्रीच्या टायमिंगला जर घोटाळा झाला लाईटचा संध्याकाळी 10-10:30 वाजता जर तिथला वायरमॅन जाऊन बघतो, समजा तासभर बघतो, फट सापडलं ठीक आहे, नाहीतर मग ते सकाळवर जातं काम. मग पंपिंग बंद झालं की पाणी मिळत नाही. मग 1 दिवसात पाणी 2 दिवसाला जातं. मग पाण्याचं प्रेशर पाणी मिळत नाही आपल्या शहरातल्या लोकांना. त्यासाठी आपण त्याची योजना म्हणून काय करतोय दहेगाव सबस्टेशनवरूनच लाईट कनेक्शनची मागणी केली. तर ते सो खर्चाने आपण नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं कोटेशन आता सध्या ते प्रोसेसमध्ये चालू आहे. येणाऱ्या लवकरच 2-3 महिन्यामध्ये त्याची मंजुरी आणून कनेक्शन घेतोय आपण. नगरपालिकेचे डीपी दुसऱ्या कनेक्शन घेतलं त्याची तक्रार आपण दिली. ज्या त्या वेळेस आपण तक्रार केली. एमएससीबी कडे केली. पण एमएससीबी मनाव अशी दखल घेत घेत नाही.
जीव रेसिपी त्याच्यामुळे आपण मार्ग म्हणून नवीन आपलं जेऊर कनेक्शन सबस्टेशनच्या त्याऐवजी जागी दहेगाव दहेगाव सबस्टेशन. सबस्टेशनवरून आपण लाईट कनेक्शनची मागणी. प्रयत्न चालू आहे. ते सध्या विद्युत कंपनी आपल्याला सारखं वापरते जोर परिणाम होतो. जसं अगोदर आता काल आपल्याला रात्री 12 वाजता त्याची लाईट ऑफ केली आणि 4 वाजता दिली. मग त्याच्यामुळे काय झालं की आज पाणी आलं. म्हणजे त्यांनी आपल्याला कल्पना MSCB द्यायला च्या पाहिजे. आपल्याला कळवलं पाहिजे. आम्ही त्या दिवशीच म्हणजे उपाध्यक्ष त्यासाठी आम्ही कडक उपाययोजना केली, आंदोलन केलं पाहिजे. काहीतरी स्ट्रॉंगली काहीतरी बॉडी त्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे. कारण दरवेळेस हा प्रॉब्लेम आहे. उपाध्यक्ष आणि आम्ही याचा सर्वजण खर्च मिळून जेवढे याचा MSCB ला खर्च जाऊन नगरपालिकेवर येतोय. हा त्यासाठी उपाध्यक्ष आम्ही सर्व नगरसेवक मिळून जेवढे MSCB जातो त्यांच्या प्रत्यक्षात जाऊन आम्ही त्यांनाही बोलणार आहे. तिथून जर अडचण आली तर आम्ही पालकमंत्री साहेबांना फोन करून सांगतो. जेऊरच्या मॅडमकडे आपण तक्रार हा, दाखल केलेलीच आहे. लेखी केलेलीच आहे. ती घाबरत नाही तुम्हाला ती. वीज कंपनी तुम्हाला अजिबात घाबरत नाही. तुम्ही त्यासाठी आता पालकमंत्री साहेबांच्या कानावर घालून हा विषय. पुढचं तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे. आता बऱ्यापैकी जर पाहिजे महाराष्ट्रात ते सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय सरकारी कार्यालय असते त्या ठिकाणी सौर ऊर्जाचा वापर केला जातो. त्या ठिकाणी विजेची स्वबचतीचा एक विषय होतो. त्या अनुषंगाने आपल्या इथे काय तसं काय करण्याचा मार्ग येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही दहेगावसाठी मागणी करणार आहे. मी सौरवर तिथलं आपल्याला पंपिंग करायचं आहे. आता समजा नवीन मोटरीचंही झालंय तर त्या नवीन मोटरी झाले की आम्ही नंतर तेच आमचं टार्गेट आहे की सौरवर. आणि भविष्यामध्ये आपल्या नगरपालिकेची मालकीची जागा आहे सातवीच्या शेजारी 60-65 एकर आहे. तेथेही सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवणार आहे जेणेकरून त्याचे लाईटचं उत्पन्न ते नगरपालिकेचा त्याचाही फायदा होईल म्हणजे असं नियोजन आहे. दत्त मंदिर ते जिल्हा परिसरात हा जो रस्ता आहे वादग्रस्त रस्ता आहे हा रस्ताचा ताबा जिल्हा परिषद का नगरपालिका येणार आहे. आता सध्या त्यांच्याच ताब्यात आहे परंतु आम्ही ताब्यात वर्ग घेऊन करून आम्ही घेणार. हा म्हणजे वर्ग करून घेणार पण आणि काम पण करणार आहे त्याचं. हा. मागच आमचे उपाध्यक्ष सर्व नगरसेवकांची चर्चा. त्याच्यात कसं आहे, जर वाहतूक होती त्या मार्गाने तुम्ही किती डांबरीकरण चांगलं केलं नाही, आम्ही सिमेंट रस्ता करणार आणि साईड पट्टी गटर करणार. काँक्रिटीकरण करून ते साईड divide पट्टी करून साईड पट्टी गटर हा, आणि साईड ते पट्टी पाण्याचा गटर निचरा ते करून गटरच्या गटर माध्यमातून नसल्यामुळे ते जाईल. रस्ता खराब रस्ता होतो. खराब होतो. महत्वाचा लागतं रस्त्याला. आता आता नेक्स्ट मीटिंग आपण वर्ग करूनच घेतोय पुढच्या मीटिंगला जिल्हा परिषदचं रेस्ट हाऊस ते केतूर हा. नाका ते तर रोड मंजूर झालेला किंवा महिन्याभरात काम चालू होईल शहरात आणि कॉन्क्रिटीकरण काम आहे ते. म्हणजे करंजकर हॉस्पिटल ते असं काय करतो असं की वाहतूक आता सुद्धा होती ते आपण म्हणते की गर्डन लावलं की लावलंय, लावलं नंतर लावलं. चालू मध्ये लावलं. पण ते तिथून जे ट्रकांचं जे आहे ते आवाज तो जाणं आहे आणि बळजबरीनं ती घातल्यामुळे मागच्या वेळेस ते तुटलं होतं. तर यावेळेस जरा त्या ठिकाणी जरा आपली उपाययोजना असेल. प्रशासकीय इमारतीत आपली जी नगरपालिका बांधायची होती आणि टाउनहॉल ते जे पीडब्ल्यूडी काम केले त्याच्या संदर्भात काय त्या संदर्भात आमचा पाठपुरावा कंटिन्यू आम्ही सर्व नगरसेवक उपाध्यक्ष आम्ही मिळून तिथं जातोय. त्याच्यातून लवकरात लवकर म्हणजे त्यांचे हे करून अप्रूज PWDच्या ऑफिसला आम्ही त्याची माहिती घेतली. लवकरात लवकर चालू करण्यासाठी प्रयत्न करू. ते सगळं टेंडर वगैरे झालेलं आहे फक्त काम चालू करायचंय ते लवकरात लवकर चालू होईल. इतर अडचणींबरोबर गेल्या 3 वर्षापासून मोकाट जनावरांचा प्रश्न भेडसा होतोय. त्यात अपेक्षा होती की बॉडी आल्यानंतर तरी बदल होईल पण त्यात काही जास्त बदल दिसून येत नाही. मधल्या काळामध्ये नगरपालिकेने माणसं पाठवून मोकाट जनावर पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या ज्या वेळेस तक्रारी येते तेवढ्या पुरतच ते अवलंबून त्यासाठी उपाययोजना करणार कायमस्वरूपी आम्ही. उपाययोजना. जुना कोंडावडा होता तसं म्हणजे त्याची आता मध्ये मंजुरी पण झालेली नवीन कोंडावडा घेऊन त्यासाठी कायमचाच बंदोबस्त करतो. शहराचं पाणी जे खाली भवन नाक्याच्या विहिरीमध्ये जातं तर तिथून जे बॉक्स तुंबलेले आहेत तिथून पाणीच पुढं जात नाही त्यामुळे इथं गटारी तुंबते सगळे. त्याचे काय उपाययोजना ती विहिरीचा गाळ काढण्यासाठी. पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये तर ते काम करणारच परंतु आमचा प्रयत्न चालू की करमाळ शहरातील सर्व जे नाले आहेत ते नाले सुशोभीकरण करायचे म्हणजे बंदिस्त ट्रेचिंग वॉल कंपाऊंड पूल बांधणे म्हणजे पूर्ण शहरात नगरपालिके हद्दीतले जेवढे नाले त्यासाठी म्हणजे आम्ही सर्व नगरसेवकांनी ठराव घेऊन त्याचाही पाठपुरावा चालू आहे. शासनामार्फत त्याचाही प्रस्ताव गेलेला आहे. त्यासाठी उपाययोजना करतो. घ्या घ्या घ्या